आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. लोणावळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे मावळ तालुका कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजित करण्यात आलाय. यावेळी बोलताना मावळचे आमदार सुनील शेळके यांना शरद पवार यांनी भरसभेत इशारा दिलाय. तू आमदार कोणामुळे झाला, माझ्या वाटेला गेला तर मी सोडत नाही, असा इशारा शरद पवार यांनी सुनील शेळके यांना दिलाय. लक्षात ठेवा, मला शरद पवार म्हणतात असंही शरद पवार म्हणाले. त्यामुळे आता मावळमधील राजकारण तापलंय. भाजप ईव्हीएम शिवाय 400 पार होणार नाही म्हणून ईव्हीएम हॅकिंग थांबवण्याच्या दृष्टिकोनातून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी मुंबई इथं पत्रकार परिषद घेतली. व्हीव्हीपीएटी पावती ही मतदारांच्या हातात आली पाहिजे आणि व्हेरीफाय झाली पाहिजे, मगच त्यानं ती बॅलेट बॉक्समध्ये टाकावी. यासाठी आम्ही निवडणूक आयोगाला भेटणार आहोत. ईव्हीएमची मोजणी झाल्यानंतर निकाल घोषित करणं अपेक्षित असतं. यानंतर व्हीव्हीपीएटीची पुन्हा मोजणी मागितली असेल आणि त्यामध्ये निकाल कोणाचा मानायचा, तर यावर संसद स्वतः म्हणत आहे की व्हीव्हीपीएटीचा निकाल हा अंतिम निकाल असेल. याची अंमलबजावणी झाली पाहिजे. यासाठी निवडणूक आयोगासमोर हा आग्रह होत असल्याचंही आंबेडकर यांनी सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे प्रमुख शरद पवार हे सध्या लोणावळा दौऱ्यावर आहेत. यावेळी लोणावळ्यात कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन केलं असून स्वतः शरद पवार यांनी आज मावळमध्ये केलेल्या आपल्या भाषणात सुनील शेळकेंना आपल्या शैलीत इशारा दिला. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत शरद पवार हे महाराष्ट्रातले मोठे नेते आहेत. 55 वर्ष त्यांची राजकीय कारकीर्द आहे. त्यांच्यासारख्या इतक्या ज्येष्ठ नेत्याने सुनील शेळके या आमदारांना धमकी दिली असेल तर ते योग्य नाही. मी शरद पवारांना सल्ला देण्याइतका मोठा नाही, पण त्यांनी याचा पुनर्विचार केला पाहिजे असं देवेंद्र फडणवीस यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात म्हटलंय. मराठा आंदोलकांच्या योजनेवरून राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते छगन भुजबळ यांनी चिंता व्यक्त केली आहे. इतक्या प्रमाणात उमेदवार उभं करणं म्हणजे लोकशाही प्रक्रियेत अडथळा आणण्याचा प्रयत्न आहे. ते लोक लोकशाही मानत असतील तर त्यांनी अशा प्रकारे अडथळे निर्माण करू नयेत. खरं तर हा सगळा लोकशाही प्रक्रियेत, निवडणूक प्रक्रियेत केवळ अडथळा आणण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी अशा प्रकारचा हट्ट करणं योग्य नाही, असं वक्तव्य भुजबळ यांनी केलं आहे. उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे यांचा कुटुंब संवाद दौरा सुरू आहे. आज त्यांची धाराशिव इथं सभा झाली. या सभेत त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपावर टीका केली. इतर पक्षाप्रमाणे आमचे आमदार खासदार फोडले की शिवसेना संपेल असं भाजपाला वाटलं असेल, पण शिवसेना तशी संपणार नाही. शिवसेना भाजपाला गाडून मूठमाती देऊन पुढे जाईल, पण शिवसेना संपणार नाही. काल परवा देशाचे गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्रात आले होते. मणिपूर पेटला असताना त्यांची तिकडे जाण्याची हिंमत नाही. तिकडे शेपूट घालतात आणि महाराष्ट्रात फणा काढतायत, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांच्यावर टीकास्त्र सोडलं.